राम नारायण राम। आज आपण आपल्या या अध्यायात ध्यान म्हणजेच मेडिटेशन बद्दल बोलणार आहोत। होय, ध्यान जप करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 5 कोटी 5,000 कोटी आत्मा असतात जे ईश्वराला आपल्या शरीरात ठेवतात। आपण मानव 3 ते 4 वेळा जेवतो, पण आपल्या आत्म्याला काय मिळणार? या संपूर्ण जगाची निर्मिती आवाज आणि ऊर्जा यांमुळे झाली आहे। आवाज म्हणजे ब्रह्मा आणि ध्वनी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आधार, आणि आवाजाशिवाय कोणतीही सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही। ध्वनी सोडून कोणत्याही सृष्टीचा मार्ग बनू शकत नाही। म्हणून प्रत्येक प्राण्याने, प्रत्येक जीवाने ध्वनीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे। जसे आपण एका झाडाखाली चांगला आवाज रोज करतो, तर तुम्ही पाहाल की एक दिवस ते झाड घन होईल। चांगले गाणे ऐकणे प्रत्येकाला आवडते, आणि हे का आवडते याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। तसेच हे सांगणे आवश्यक आहे, आपण जे खातो ते आपल्या शरीरात जाते, पण आपल्या शरीरात 500 आत्मा आहेत, कण आहेत, त्यांना ऊर्जा आवाजातून मिळते। आपल्या शरीराचा विशेष भाग म्हणजे विवेक। विवेकाला देखील आवाज ऊर्जा लागते, ती कुठून मिळेल? त्या ऊर्जासाठी ध्यान आणि जप करणे आवश्यक आहे। माझ्या गुरुजींनी 2 गोष्टी केल्या। पहिले, सर्वांना दीक्षा दिली आणि कोणाकडूनही पैसे घेतले नाही, ना कुठला कपडा घेतला, ना कुठली वस्तू घेतली, ना काहीच घेतले। गुरुजींनी जेव्हा काही सांगितले तेव्हा नेहमीच असे सांगितले, मी जेव्हा मागूंगा तुम्हा लोकांचे हृदय मागणार, सर्वांचे हृदय एका ठिकाणी ठेवणार आणि सर्वांना मुक्ती देणार। आमच्या गुरुजींच्या महागुरु बालक ब्रह्मचारीजींनी शास्त्रज्ञ सतींद्र बोस यांना किती वैज्ञानिक गोष्टी सांगितल्या, जो नंतर पृथ्वीवर एक महान शास्त्रज्ञ बनले। ते आधीच माझ्या गुरुजींशी संपर्कात होते, त्यांच्या फॉर्म्युलावर त्यांनी आविष्कार केले। आम्हाला सांगितले आहे, बसून, उभे राहून, आकाशाकडे पाहून, आकाशाला लक्षात ठेवून, आकाशावर मनाचे निवेश करताना आपण रामो नारायण राम याचे कीर्तन करणे आवश्यक आहे, आणि हेच आपले धर्म आहे। आणि पाठ देखील। ध्यान करण्यासाठी रात्री लवकर जेवण करून आम्हाला झोपेच्या आधी बेडवर बसून आसन घेऊन ध्यान करावे लागेल। दिवसभर आम्हाला समाज कल्याणाचे काम करणे आवश्यक आहे। ध्यानाचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे झोपेत असणे आणि दुसरे म्हणजे स्वप्नात असणे। स्वप्नात कोणत्याही ध्वनी ऊर्जा जसे की राम नारायण राम याबद्दल ध्यान करणे। गुरुजींचा बीज मंत्र रामो नारायण रामचा नाम जर एकदा स्वप्नात जप केला तर 40 लाख कोटी पुण्य मिळतात, तर दुसऱ्या बाजूला जर आपण झोपेत ध्यान करत असू तर 20 लाख कोटींचा फायदा होतो, जो स्वप्नात दुगुना होतो। यातल्या सर्व गोष्टींसाठी आपला मनच आपल्याला मार्गदर्शन करते। आपले मन म्हणजेच आपले विवेक आहे, आपले मन म्हणजे आपला परमात्मा आहे। डोळे बंद करून जेव्हा आपण मनासोबत ध्यान करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड दिसू लागतो। हे एक वेगळे अनुभव असतो। जेव्हा आपण ध्वनीसह जप करतो तेव्हा काही वेळाने तो ध्वनी बंद होतो, पण आपल्या मनात तो ध्वनी गुंजत राहतो। आतल्या आत सर्व काही होत राहते, कारण आपले शरीर हे मंदिर आहे। या जपामुळे शरीरातील जो चांगला आत्मा असतो तो देखील जप तप करतो। जसे शरीरासाठी अन्न आवश्यक आहे, तसे आत्म्यासाठी देखील अन्न देणे खूप महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे। ते आपल्या शरीराचा एक भाग आहे, आत्म्याचा एक भाग आहे। सर्व आत्मा वेगवेगळ्या ऊर्जाद्वारे आपली मदत करतात, त्यामुळे आपल्याला फायदा होतो। हे जे आमच्या शरीराचे सिस्टीम उपरवालेने बनवले आहे ते अत्यंत मौल्यवान आहे, आणि याची किंमत ओळखली पाहिजे, कारण आपण काय घेऊन आलो आहोत आणि काय घेऊन जाणार आहोत। आमचा जन्म हा शेवटचा जन्म नाही। या जन्मात आपल्याला स्वतःवर प्रेम करायला हवे, स्वतःचे मित्र बनायला हवे। जर आपण स्वतःवर प्रेम केले नाही तर आपण स्वतःचे शत्रू बनून राहू, मग या पृथ्वीवर आपल्यासाठी काहीही उपयोग नाही। आम्ही ईश्वराचा एक भाग बनून आलो आहोत, तर असाच बनून आपल्याला जायलाही हवे। हे एक नियम आहे, आणि याला स्वीकारायला हवे। ध्यान न करता कोणालाही मुक्ती मिळणार नाही, त्यामुळे ध्यान करणे आवश्यक आहे। तसे तुम्हाला हे सांगायला हवे की तरुण राहण्यासाठी कमी खा, जेव्हा भूक लागेल तेव्हा खा। आपल्याला आपल्या विवेक आणि चैतन्याची गोष्ट ऐकली पाहिजे, कारण ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। या सर्व गोष्टींवर ध्यान केंद्रित ठेवले पाहिजे।